मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आजच्या भागात आपण चिंचवली खोपोली या परिसरात आलेले आहोत। ज्या वहिनींना भेटणार आहोत चैताली चेतन आंग्रे, हे वहिनींचं नाव तर जाऊबाई, जे आव्हान देणार आहेत विद्या आशिष आंग्रे आणि नणंदबाई आहेत दर्शना सतीश हडप। चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। नमस्कार। घ्या उखाणा। सासू माझ्या मायाळू, धीर माझे हौशी, चेतनरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। वा, कधीपासून पाठ करताय? खूप दिवस झाले। तुम्ही कसा घेणार उखाणा? तुरीच्या डाळीला दिली होती जिऱ्याची फोडणी, बघताच क्षणी चैतालीची लाल ओढणी पडली। ओळख करून द्या सगळे। हे माझे मिस्टर चेतन विजय आंग्रे। नमस्कार। ह्या माझ्या सासूबाई। नमस्कार। ह्या माझ्या नणंदबाई। ह्या माझ्या नमस्कार। जाऊबाई विद्या। नमस्कार। हे माझे धीर। नमस्कार। ह्या सासूबाई। नमस्कार। ह्या जाऊबाई। नमस्कार। ह्या सासू। हे नंदेचे मिस्टर। नमस्कार। ते सासरे। ते सासरे। अरे वा वा वा। ही माझी पुतणी काव्यांजली। हो हो। हा छोटा मुलगा त्यांचा वल्लभ, कुणाल, भावेश आणि खुश। अरे वा। वरद। बालपण कुठलं तुमचं? देवनावे। घरी कोण कोण होतं? आई, वडील, 4 बहिणी, 2 भाऊ। कसं गेलं बालपण? खूप छान गेलं, मजेत गेलं। तुमचं बालपण? खोपोली। तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या वडिलांना 7 भाऊ, बर। असे 50 जणांचं आमचं कुटुंब आहे मोठं। बापरे। आमचं पूर्वजात कॅटरिंगच, बर बर। लग्न कार्य, सगळं समारंभ। मग तुम्ही कॅटरिंगचाच व्यवसाय मी आहे? स्वतः कुक आहे आणि मी स्वतः सगळं। मग घरात जेवण तुम्हीच? नाही, नाही, पाणी पण घेत नाहीयेत। लग्नाला किती वर्ष झाली? 13 वर्ष आली। तुम्हीच करताय? ते नाही, एकदाच करत असतील। का हो असं करता? बाहेर पाहिजे तेवढं करतो। 1000, 1500, 2000, 5000 लोकांचं मी एकटा जेवण बनवतो। पण एकीचं जेवण करणं डोक्याला बरं वहिनी, लग्न कसं जमलं? लव्ह मॅरेज। मग मला सांगा तुम्ही, कसं, केव्हा, कधी, कुठे? असं आम्ही नेहमी भेटायचो। कसं काय ते? ओळख आहे, रिलेशन मध्ये आहेत। बर। मी सांगू का? सांगा सांगा सांगा, बोला। शिवेपाट्यावर यांचं स्वीटचं दुकान होतं आणि माझं पानाच्या गादी, दोन्ही बिझनेस, म्हणजे पार्ट टाइम म्हणजे आपलं ऑफिस म्हणून पण चालायचं। माझं पान गादीचा बिझनेस होतं बर पहिलं, आणि प्लस कॅटरिंग पण। आम्ही 3 भाऊ असायचो ना। एक भाऊ कॉलेजला यायचा, मग नंतर तो बसायचा, मी कॅटरिंगला कधी जायचो। आणि त्याच्याच बाजूला 1-2-4 दुकान सोडून यांचं दुकान? ह्यांचं दुकान होतं। हे कधी चिल्लर मागायला यायचे, सुट्ट्याच्या हिशोबाने, चिल्लरच्या हिशोबाने। चिल्लर मागता मागता? नाही, खोटं बोलतात हे। पहिले बोलले मला, प्रपोज हे केलं पहिले। नाही, प्रपोज करण्याचा प्रश्नच नाहीये। आता चिल्लर मागायला त्यांच्याकडे जात होता। हा, खरंय। हा, आणि शेवटी बंदा रुपया निवडून घेतला, हो ना? खरंय खरंय। पण कधी स्वीटची खरेदी केली त्यांनी तुमच्याकडून? बिलकुल नाही। एकदाही नाही? नाही। तरी तुम्ही का हो म्हटलं मग त्यांना? मला आवडलेले, छान होते, पहिल्यापासून ओळखीचे होते म्हणून हो म्हटलं। पण त्यांनी प्रपोज केलं? हो, केलं। कुठे? पानपट्टीवरच केलं। काय रोमॅन्टिक जागा आहे हो, पानाची गादी। हा, मग तुम्ही त्या पानाच्या गादीवर तुम्ही कशाला गेला होता? चिल्लर मागायला। मग तुम्ही काय तेव्हाच प्रपोज केलं? मग येता जाता नंतर विचारपूस झाली, ओळख झाली। हा, मग विचारलं। हा, मग काय म्हणाल्या? बघू। का हो? थोडा विचार करायला वेळ घेतला, नंतर म्हटलं। मग किती दिवसांनी होकार दिला? 2-3 महिन्यांनी दिलं। आणि मग भेटायला लागले तुम्ही? हो। मग भेटण्याची ठिकाणं कुठली? कारल्याला देवळात गेलतो, एकवीर आईच्या एकविराईच्या दर्शनासाठी। व्हेरी गुड। एकदा कारल्याला गेले? बस एकदाच गेलो। असं कसं शक्य आहे? कोण विश्वास ठेवेल? पण कारल्याला जेव्हा तुम्ही गेला तेव्हा दोघेच गेला होता? हो। कोणाला सांगितलं होतं तुम्ही? नाही। मी माझ्या भावाला सांगितलेलं काय? का मी चालले म्हणून। हे जेव्हा मला विचारलं तेव्हा मी माझ्या भावाला सगळं सांगितलेलं का असं असं आहे म्हणून। हो, मग भाऊ काय म्हणाला होता? ठीक आहे, तुला पसंत आहे ना, काय हरकत नाही। असं भावाने सपोर्ट केला? हो, माझ्या भावाने मला सपोर्ट केला। कसा आहे स्वभाव? एकदम मनमिळावू, व्यवस्थित, सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांचं उठबस करते। आणि त्यांचा स्वभाव? खूप छान आहे, मस्त आहे, मे मिळून। काय छान? काय? मला समजावून घेतात। का तुम्हाला का समजून घ्यावं लागतं? म्हणजे काही चुकलं विकलं तर काही बोलत ना, व्यवस्थित समजावून कोण कोणावर जास्त रागावतं? राग लगेच येतो। का हो? घरी लवकर येत नाहीत। तुम्ही काय चिल्लर गोळा करत असता का?
एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला, पण त्यापूर्वी 13 वर्षात या माऊलीनं तुम्हाला साथ कशी दिली? साथ म्हणजे व्यवस्थितच दिली. आता पण अजून काही प्रॉब्लेम पण नाही आणि ती आल्यापासून भरभराटीच आहे. आई सांगा सुनेबद्दल. सून छान आहे, चांगली आहे, सगळं व्यवस्थित करते माझं. मुलावर खूप रागावते हो. नाही हा नाही 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 तुम्ही कुठे असता? ते दोन्हीकडे असते, होय ना? इकडे तिकडे दोन्ही. तुम्ही इकडे येता तेव्हा नाही रागवत, तुम्ही तिकडे गेले की इकडे रागवत. एक आव्हान आहे तुम्हाला. घरामध्ये आम्ही एक बंद पाकिट लपवून ठेवलंय, ते घेऊन यायचं आहे 10 सेकंदामध्ये. आणि त्यासाठी मी 5 वस्तू वाचणार. त्यातली एक विसंगत वस्तू आहे, ती अचूक ओळखायची आणि त्या ठिकाणी आम्ही बंद पाकिट ठेवलंय ते घेऊन यायचं. वाटी, चमचा, थाळी, वेलची आणि पेला. वेळ सुरू झाली. 4, 3, 2. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सांगा, तुम्ही या घरात कधी आला, किती वर्षापूर्वी? 12 वर्ष झाली. तुमचं माहेर कुठे? आपटी. मग कसे काय आलात तुम्ही इकडे? आमचं पण लव्ह मॅरेजच आहे. 10 वर्षापूर्वी मिस्टर कुठे आहेत? हा, ते हे काय करायचे? पाट्यावर तिकडे वावरशीला उभे राहायचे? नाही वावशीला नाही जायचे. मग? मी ऍक्च्युली मी स्टाफ नर्स आहे. हा. मी इथे हॉस्पिटलला यायचे तेव्हा मेडिकलला काम होतं माझं. एक पाटील मामा म्हणून होते, तर त्यांच्या इथे जायचे, ते मला बोलवायचे, तेव्हा जायचे, तेव्हा आमची ओळख झाली होती. तुम्ही तिकडे हॉस्पिटलमध्ये काय करायचे? माझा व्यवसाय फाट्यावरती केबल आणि इंटरनेटचा, त्यामुळे मी तिथे बसायचो. ते मेडिकलचे मामा होते, त्यांना मुलगा नव्हता म्हणून मी त्यांना सपोर्ट म्हणून तिथे बसायचो मेडिकलला. गुरुकृपा मेडिकल ही समोर हॉस्पिटलला कामाला होती. येण्याने ओळख झाली, विचारलं आणि नेटवर्क व्यवस्थित झालं? नेटवर्क व्यवस्थित झालं, जुळलं, कनेक्शन परफेक्ट लागलं. कनेक्शन परफेक्ट लागलं. आणि तुम्ही कशा काय गेला? माझं पण लव्ह मॅरेजच आहे. सगळ्यांचं लव्ह मॅरेज आमचं. कसं? फाट्यावरच राहायचो आम्ही. सगळं फाट्यावरच आहे वाटतं. ज्यांची लग्न जमत नाहीत त्यांनी फाट्यावर येऊन बसा. नणंदबाई तुम्ही, या 2 जाऊबाई, त्यातल्या त्यात बोलका स्वभाव कोणाचा आहे? त्या जरा शांतच आहेत आणि जास्त बोलत नाही, त्या मनात जास्त ठेवतात त्या. तुमच्याबद्दल? नाही माझ्याबद्दल नाही. माझ्याबद्दल नाही. मग म्हणजे असं काय, म्हणजे त्यांना असं वाईट वाटलं कुठल्या गोष्टीचं तर तर त्या बोलून मनात दाखवत नाहीत. अच्छा, त्यांनी बोलून दाखवायला बोलून पाहिजे. दाखवायला पाहिजे. बरोबर. तुम्ही पटकन बोलता. मी बोलते. काय हो, बरोबर आहे? नाही एवढं नाही, पण बोलतेस. तुम्ही सल्ला द्यायचा असेल त्यांना तर कुठला देणार? पटकन असं बोलू नको, माणसाचा विचार करून बोले. हा, किती लागलंय बघा 12 वर्षात. नणंदबाई, कसं वाटतं हे 2 जाऊबाईंचं? थोरली जाऊ आणि धाकटी जाऊ. छान आहे त्यांचं प्रेम, छान आहे. हो, त्यांचं छान आहे ना. तुमचं कसं आहे? आमचं त्यांच्याही पेक्षा छान आहे. तुम्ही काय करता? नाही, मी सध्या हाऊसवाईफ असते, घरीच असते. अच्छा, आपण काय करता? मी स्टाफ नर्स आहे. मिस्टरांना कधी ट्रीटमेंटची वेळ येते का? हो येते ना. आता कोरोनाच्या वेळात तर भरपूर वेळ आजारी झाले सगळेच, पण मीच ट्रीट केलं तशी सगळ्यांना. ट्रीटमेंट नाही म्हणत आहे मी. कधी रागावता की नाही? हा रागवतात. ते की तुम्ही? नाही, ते जास्त रागवतात. मग दोघांमध्ये तापट स्वभाव कोणाचा आहे? त्यांचंच आहे. नाव सांग. कितवीत आहेस तू? 5वीला. तुला काय आवडतं? ड्रॉइंग. चित्रकला? व्हेरी गुड. तुला खूप शुभेच्छा. नाव सांग. वल्लभाची शंकरे. किती गोड आहेस. तू मस्ती करतो? तुला कोण ओरडतं का रे घरात? मम्मी. मम्मी. नाव? कुणाल चेतन अंगडे. तू मस्ती करतो? नाही. तुला कोण फटका देतं? थपाटा? तुला कोणी मारतं कधी? नाही. त्याचे पप्पा? बरं आहे. नाव सांग. माझं नाव भावेश चेतन अंगरे. बरं, तू कितवीत आहेस? 4थी. मग तू मस्ती करतो? हा. मला सांग, मुलांनी खरं बोललं पाहिजे की खोटं बोललं पाहिजे? खरं. खरं बोललं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्ट आईबाबांना सांगितली पाहिजे की लपवून ठेवली पाहिजे? सांगितली पाहिजे. सांगितली पाहिजे, हो की नाही? गुड बॉय. माझं नाव वरद चेतन अंगरे, स्टँडर्ड 6. स्कूलचं नाव शिशु मंदिर खोपोली. घरात कोण कोण आहे तुमच्या? आणि मम्मी आणि पप्पा आणि माझे 2 भाऊ. कुठले 2 भाऊ? हा आणि तो. मग या तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं? हा. सगळ्यात जास्त ओरडा कोणाला मिळतो? बघूया आता कोण या दोघींपैकी कुणाला
अंतिम खेळात पाठवणार. बघूया हा खेळ तुमच्यासाठी कोण खेळणार. काव्यांजली, आत्यासाठी तू खेळणार. हां, आणि तुमच्यासाठी बघूया आता कोण प्रसन्न होतंय. भावेश, तू जिंकलीस काव्यांजली तर तू कोणाला पाठवणार. आत्याला. आणि तू जिंकलास तर काकीला. आता आत्या जिंकणार की काकी जिंकणार ते या दोघांवर ठरणार. बघूया या खेळात काय होणार. खेळ सोपा आहे. मी दोघांनाही 10-10 मणी दिलेले आहेत. ते मणी असे टाकायचे बसून आणि ते त्या रिंगमध्ये जाऊन थांबले पाहिजे. दोघांपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या माऊली पुढच्या खेळात जाणार. आत्या जाणार का काकी जाणार आता ठरणार. तू टाक. 1. आतापर्यंत 1 ही गुणसंख्या काव्यांजलीची. दहा पैकी 1 ही गुणसंख्या. आणि आता खेळा. 1 2 3 4 5 6. त्याने काय हुशारी केली कळलं तुला. असं टाकलं. तू असं टाकलं. कसे टाकायचे हे आम्ही सांगितलं नव्हतं. अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. आता मला तुम्हाला दोघींना विचारायचं आहे, तर कसं वाटतंय आज या गप्पा सुरू आहेत, होम मिनिस्टरचा कार्यक्रम सुरू आहे. खूप छान वाटते. हो, म्हणजे हा क्षण आम्हाला अनुभवायला भेटेल हे वाटलं नव्हतं आम्हाला. अरे वा वा. इच्छा खूप होती. हे कशामुळे शक्य झालं माहितीये? फक्त त्या फाट्यामुळे. मला सांगा, बायको आणि वहिनी आहे. आता पैठणीचा खेळ आहे. कोणी जिंकावं असं तुम्हाला वाटतंय? एकच उत्तर द्यायचं. बायकोला मिळावी. तुमच्या बायकोला मिळावी असं वाटतं. बरं, तुम्ही सांगा. त्याने त्याच्या बायकोला मिळून माझ्या बायकोला. माझी इच्छा आहे की ज्या खेळात उभ्या आहेत त्यांना मिळावी. खास म्हणजे कोणाला? दोघी उभ्या आहेत. दोघे उभे आहेत पण ज्यांचा आज मान आहे त्यांना मिळावी. कोणाचा मान आहे? मोठ्या बहिणी. सासूबाई सांगा. मोठ्या सुनेला मिळावी असं अशी वाटतंय. इच्छा आहे. हो, मोठीला मिळावी पैठणी, मोठ्या सुनेला. तुम्ही काय घरून पाठ करून आला? छोटीला का मिळू नये? मोठीला नाही मिळेल तर छोटीला मिळेल. तुम्ही काय भविष्य सांगता? आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? कुटुंबांची. काही माझ्याकडून चूक झाली असेल, काही उलटं बोललं गेले असेल, मी त्यांची क्षमा मागते. हो. माझ्या आई वडिलांची, सगळ्या सहकुटुंबाची. तुम्ही? मी पण सगळ्या कुटुंबाची क्षमा मागते. का? कारण म्हणजे मी जरा फटकळ आहे ना, म्हणजे पटकन बोलते. मला बोलायला म्हणजे हे आम्ही कोणी बोललेलं नाही. नाही, म्हणजे पटलं तर मला, नाही पटलं तर मी बोलून दाखवते. पण बरोबर बोललंच पाहिजे. मनात कशाला ठेवायचं ते? मी असं म्हणजे जर माझा शब्द जर कुणाला लागला असेल तर मी त्यांची क्षमा मागते. हा, आणि उद्यापासून परत ऐका. मग स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? शांत राहण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही? मी पण शांत राहण्याचा प्रयत्न करेन. अरे सगळे म्हणतात तुम्ही शांतच आहात म्हणून. अजून शांत राहीन. आहात तशाच राहा. बघूया कोण जिंकणार पैठणी. काय नाही, लसूण आहेत भरपूर आणि त्या सोलायच्या आहेत. हां, वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटामध्ये तुमच्या दोघींपैकी सगळ्यात जास्त लसूण कोण सोलणार ते आम्ही बघणार. आणि सगळ्यात गुणसंख्या ज्यांची जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. आणि ज्या होम मिनिस्टर ठरणार त्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3.
10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. मोजा आधी तुम्ही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबा, आता आम्हाला चेक करू द्या. आता हे तर लसूण सोललेली नाहीये. 9, आम्ही पण हुशार आहोत. 8, तुमची गुणसंख्या 8. तुम्ही बघू. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता त्यातल्या न सोललेल्या तुम्ही काढावं. 1, 10. थांबा, इकडे पण आहेत तशामुळे. तुम्हीच काढा. सासूबाई या. बरोबर सोललेल्या बाहेर काढा, आपल्याला काही कळत नाही त्यातलं. काय निर्णय काय? 6, 7, 8, 9, 10. आणि इथं 3 नदीनुसार. तुम्ही लावला निकाल, मी नाही. निकाल आपल्या समोर आहे आणि परीक्षक म्हणून आज सासूबाई आपण आम्हाला मदत केल्याबद्दल आपले धन्यवाद. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. वहिनीनं मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, समोरच्यावरती प्रेम करत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.